भजनी मंडळी उपस्थित झालेले, थोडा व्यत्यय आला असेल मग अशी तुम्हाला पावसानं, पण आता तरी तुम्ही त्या पद्धतीने केले निवारा, पण मध्यंतरी व्यत्यय आलाय. पण आता तर नाही ना, बाहेर भरभर चालू आहे काय? आता नाही ना, चालणे आहे मग अडचण नाही. विठाला विठाला दोन तिघ जण इकडे असे इकडे या, दोघं तिघ जण म्हणजे ह्या लेकराला दिसतंय कीर्तन. भीमरावजी असं अलीकडे सारखा दोन लाईनी करा, वाटलं तर छोटे छोटे भजने पुढे या असे वा माग माग सरका, तुम्ही पिंगळकर सरका माग, सरका माग, आहे ना जागा आपल्याकडे, अजून माग सरका बेटा पुढे. बस लय दिवस झाले त्याने मला बघितलं नाही गावात. विठाला विठाला आज सुदैवाने आपल्या गावचा सप्ताह दिवाळीच्याच पर्व काळावर येत. दिवाळी म्हणजे तुमची बाकीच्या लोकांची 5 दिवस आहे, आपल्या गावची 15 दिवस दिवाळी आहे. मागले 5 सोडून द्यायचे, हे पुन्हा 8 धरावं लागेल. 15 दिवस दिवाळी आहे. तसं तर दिवाळी तुम्हाला रोजच आहे. राजे राज आम्हा नित्य दिवाळी, आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. दररोजच दिवाळी आहे. आपला हा कॅमेरा इथं घेता येतो का? इथं यांच्या माग म्हणजे ह्यांना दिसतंय मागल्या असं यांच्या मागे. असा हा दिवाळीचा सण. काय म्हटले गुलाब महाराज? सदा सण साता, आम्हा नित्य दिवाळी, आम्हा नित्य दिवाळी. आनंदे निर्भय, आनंदे निर्भय. आमचा कैवारी बळी, आमचा कैवारी बळी. असा हा आनंदाचा दिवाळीचा सण पार पडलाय. योगायोगाने सासरू असणे 4-5 दिवस राहायला मिळते त्यांना दिवाळीमध्ये. योगायोगाने या कमलापूर मध्ये मात्र त्याला 15 दिवस राहायला मिळते. कथा आता सप्त सोडून कसं जाव? पाहुणे तरी काय म्हणणार? सप्त सोडून कसं वाटला? आणि म्हणून तुम्ही सर्व सासरू असणे या ठिकाणी आलेले आहात. तुमचा विचार लक्षात घेऊनच मी अभंग घेतलाय. विठाला विठाला जशी जशी दिवाळी जवळ येईल तशी तशी सासरू वासनेला माहेराची ओढ लागते. थापटावर जरा मला कोणा आवाज होता चांगला लागतो. जाते ग माहेरा
जशी 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 विको मला नको बेटा, विको नको. दिवाळी जवळ येईल. आवाज पहिल्यासारखा मला छेडछाड करू नको. त्याच्या सोडा. जसं आपण सुरुवात केली असंच राहते. छान आहे माहिती. विठाला विठाला. दिवाळी जवळ आली म्हणजे सासूरवासिनी माहेरच्या निमंत्रणाचं वाट बघते. वडील न्यायला येतील, भाऊ तरी न्यायला येईल, चुलता तरी न्यायला येईल. मी कधी 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 माहेराला जाईल आणि त्या सासूरवासिनीला माहेरचं निमंत्रण आल्याशिवाय जाता येत नाही. हक्काचं जरी गणगोत असलं, बिना निमंत्रणाचं जाता येत. शास्त्राचं असं मत आहे, काही ठिकाणी निमंत्रण आल्याशिवाय जाऊ नये आणि काही ठिकाणी निमंत्रण जरी नाही आलं तरीही जावं. विठाला विठाला. कोण्या ठिकाणी निमंत्रणाची वाट बघू नये संतोष महाराज. जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिगावया. अखंड हरिनाम सप्ताह, देवस्थान आहे, भजन आहे, कीर्तन आहे, देवाचं दर्शन आहे, देवाची स्थापना आहे, साधू संत आले, साधू संतांचं दर्शन आहे. तिथं मग निमंत्रणाची वाट बघायची नाही. लग्न आहे, वास्तुशांती आहे, दिवाळी आहे, पंचमी आहे, अशा वेळेला मात्र माहेर जरी असेल तरीही मनानं जायचं. एक जण मनानच गेलती, तिचं काय झालं ते सांगतो भजन करा. सांगायचंय का? माहित आहे, माहित आहे तर मग आता मी काय सांगू, कशाला मला पण माहित आहे. थोडक्यात सांगतो फक्त. दक्ष प्रजापतीची कन्या सती तिला जाणीवपूर्वक दक्ष प्रजापतीने यज्ञाचं निमंत्रण दिलं नाही. निमंत्रण न द्यायचं कारण काय? दक्ष प्रजापतीचा गैरसमज झाला होता की महादेवाने माझा काय केलाय? अपमान केला. वास्तविक पाहता भगवान महादेवाने काही दक्ष प्रजापतीचा जाणीवपूर्वक अपमान केला नव्हता, पण दक्ष प्रजापतीचा गैरसमज झाला. मला वाटतं गैरसमज जर झाला असेल तर बोलून क्लिअर करायला पाहिजे. नात्यामध्ये, भावकीमध्ये, गावामध्ये, मैत्रीमध्ये, मित्रत्वामध्ये जर गैरसमज झाला तर तो काय करायला पाहिजे? बोलून त्याला काही मार्ग काढला पाहिजे. संवादाने कोणत्याही गोष्टी काय होत्या? सोप्या जातात, मार्गी लागल्या पाहिजे. मार्गी गोष्टी जितकं तुम्ही लांब गेलात तितकं दुरावा निर्माण होतो.
आणि म्हणून कधी 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 गैरसमज वाढू नये याच्यासाठी माणसानं 2 पाऊल स्वतःहून पुढे जात जावं. ज्याचं आपल्यासोबत जास्त जमतंय, अति जमतंय, एका ताटात खातो आपण, एका विचाराने लहानाचे मोठे झालो आणि अचानकच तोंड बघायचं नाही म्हणजे असं कसं जमत नाही म्हणजे फलाण्यापाशी ते असं म्हणलं. कोण म्हणलं? नाही, तो मला येऊन म्हणला. की कानाचं आणि किती बोट? 4 बोट अंतर आहे. ऐकणं आणि स्वतः पाहणं याच्यात अंतर असते. बोलून क्लिअर करायचं, तोडायचं जरी असेल एखाद्या माणसाला तर बोलून क्लिअर करून मग तोडायचं. विठाला विठाला. पण दक्ष प्रजापतीचा गैरसमज झाला. महादेवाने माझा जाणीवपूर्वक अपमान केला. अपमान काही केला नव्हता, पण अपमान तरी काय केला? असा नियम आहे, राजा जर आपल्या घरी आला, राजा कोणाला? देशाचा राजा जर आपल्या घरी आला तर आपण त्या राजाचं स्वागत कसं करायला पाहिजे? उठून उभा राहून राम राम घालून स्वागत करायला पाहिजे, असा नियम आहे. त्या काळामध्ये राष्ट्रपती दक्ष प्रजापती होते. राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे. मग त्या पदाची उंची सांभाळणं सगळ्यांचं कर्तव्य आहे. महादेव जरी असते तर पद मोठं होतं ना. सगळी मंडळी बसलेली होती. दक्ष प्रजापती आले आणि दक्ष प्रजापती आल्या आल्या मंडपात सगळे उठून, फक्त कोण उभं राहिले नाही? महादेव. बरे संतोष महाराज जाणीवपूर्वक महादेव उभे राहिले नाहीत का? ते समाधी लागली होती. समाधी लागली. पण जेवढे आपल्या स्वागताला उभे राहिले त्याचा आनंद वाटला नाही दक्ष प्रजापतीला. एक जण कसं बसलेलं आहे त्याचं दुःख वाटलं. बरं, दुसरं तिसरं कोणी असलं तर कान निराळ टाकलं असतं म्हणले. म्हणजे कोण आहे? जावयानं म्हणजे हटकूनच माझा अपमान केला. विठाला प्रजापतीला त्या सभेमध्ये आणि त्यांनी फाड 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 बोलायला सुरुवात केली महादेवाला. स्थितप्रज्ञ होते. समाधी लागलेली महादेवाला. समाधी उत्थान झाली, सभा तहकूब झाली. सगळे आपापल्या परीने मार्गाने निघून गेले. महादेव कैलासात आले. मनमानशी काहीच नाही त्यांच्या. दक्ष प्रजापतीने सगळी चांगली चांगली माणसं पुन्हा एकदा बोलवले आणि म्हणले आमच्या जावयानं माझा हटवून काय केला? अपमान केलाय. अपमानाचा बदला घ्यायचा म्हणले मला. म्हणजे मग काय करायचंय? एक चांगला कार्यक्रम घ्यायचा म्हणजे पण सगळं जग बोलवायचं, पण कोणाला बोलवायचं नाही? कोणाला बोलवायचं नाही? जावयाला बोलवायचं नाही. म्हणजे आता आणि जेवढे निमंत्रण पत्रिका पाठवल्या होत्या, जेवढ्या ढोणे सर, त्या संपूर्ण निमंत्रण पत्रिकेवर असं लिहिलं होतं, जेही यज्ञाला येणार आहेत त्यांनी कोण्या मार्गे यायचं? कैलास मार्गे. म्हणजे हटकून जखमव हटकून जायचं. महादेवा तिथं चहा प्यायचा आणि महादेवालाच म्हणायचं तुम्हाला आमंत्रण नाही का? तुम्हाला निमंत्रण नाही का? आम्ही तर चाललो आम्हाला तर मूळच आहे, तुम्हाला मूळ नाही. आम्ही काय करा? हटकून चहा पिऊन यायचा. हळूहळू 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 विमानाची दाटी व्हायला लागली. सगळी विमानं हळूहळू कैलासात थांबायला लागले. प्रत्येक जणांनी सतीला जाऊन म्हणायचं
तुमच्या बापाच्या घरी एवढा मोठा येत नाही, तुम्ही कसं काय आले? महादेवाला समाधी लागली. सती म्हणायला लागली मालक समाधीमध्ये आहेत, समाधी उत्थान झाल्यावर मी विचारते यज्ञ काय 1-2 दिवसाचा नाही, 8 दिवसाचा आहे, जाता येईल मला? समाधी उत्थान झाली, समाधी उत्थान झाल्या भगवान महादेवाच्या चरणावर नतमस्तक झाली सती. आणि सती म्हणायला लागली प्राणनाथा तुम्हाला काही कानाव आहे का? म्हणजे काय, माझ्या बाबाच्या घरी असा मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये आपल्याला जायचंय. महादेव म्हणले सती तुझ्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे, परंतु आपल्याला त्याचं काय नाही, निमंत्रण नाही. ठीक आहे, यज्ञाचं सत्याचं निमंत्रण जरी नसतं तरी मी काही गेले नसते. पण हटकून म्हणले दक्ष प्रजापतीनं त्या जावयाची दाखवायची म्हणून यज्ञ ठेवलाय. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला तुमचं त्याचं वाकडं आलंय, मी लेख आहे, मला काय अडचण आहे, मी जाणार. तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेस भगवान महादेव म्हणले सती नवरा म्हणून विचारत असशील तर माझं एक असं तुला सांगणे, न गेलेली बरी. म्हणजे तुमचं काय असेल तर एकोणेकाचं सासरे जावायचं, मी लेख म्हणली, मला काय अडचण आहे, लेकीला माहेराला जायला आमंत्रणाची वाट बघायची काय गरज आहे? महादेव म्हणले हरकत नाही, पण लेकीनं सुद्धा बिना आमंत्रणाचं माहेराला जाऊ. तुम्हाला काय करायचं ते करा, म्हणजे मी जाणार आहे. इकडे दक्ष प्रजापतीचा यज्ञ हा स्वाहाकार तयार झाला आणि त्या स्वाहाकारामध्ये सती आली. सती आल्यावर सतीला कोणीही घरचं बोललं, आई बोलली नाही, बहिणी बोलल्या नाही, मेवणे बोलले नाही, वडील बोलले नाही, गरबड बोललं नाही. आणि त्या स्वाहाकारामध्ये सतीला असं वाटलं जाणीवपूर्वक मला माझ्या घरच्या माहेरच्या लोकांनी आता इथं मला अपमान केलाय. मालक जाऊ नको म्हणले होते मला, आता नवऱ्याला तोंड दाखविता येईना, काय तोंड घेऊन जाऊ, त्याच्यापेक्षा जीवाच काही बरं वाईट केलं तर केलं. म्हणून सतीनं बाळगणमध्ये यज्ञामध्ये उडी मारली आणि सतीच्या शरीराचे तुकडे 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 झाले. विठाला तेच तुकडे 51 ते 52 ठिकाणी पडले. त्याचे शक्तिपीठ तयार झाले. त्याचं शक्तिपीठ मुळामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे आणि त्या शक्तिपीठाचे पुन्हा 52 झाले. 3.5 शक्तिपीठापैकी माहुरगड, तुळजापूर, कोल्हापूर आणि सप्तशृंगी देवी आहे वणीची. हे 3.5 शक्तिपीठ 3.5 ठिकाणी सतीचा देह पडला. आणि हे पुढचं मी वाढत चाललंय, पण मला तुम्हाला एकच सिद्धांत सांगायचा, माहेर जरी असेल माहेराला सुद्धा बिना आमंत्रणाचं जात जाऊ नये. विठाला परंतु आज तुम्ही एवढ्या भाग्यवान आहे, तुम्हाला माहेरचं आमंत्रण आले, तुमची दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये आता हे सप्ताह पुन्हा 8 दिवस तुमची खरी दिवाळी वाढत 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 5 दिवसाहून आता 13-14 दिवसावर तुमची दिवाळी चालली. एवढ्या भाग्यवान आहे, तुम्हाला सर्व गणगोताचं आमंत्रण आहे, आमंत्रण देऊन आणलेले तुम्ही त्या साड्या आहेत. अशा आनंदोत्सवामध्ये आपला सप्ताह होतो आहे. या सप्ताहामध्ये आता ही जशी तुमची दिवाळी तुम्ही माहेराकडे आलात, स्त्रियांचं माहेर असते तसं पुरुषालाही माहेर असते. बसलेली माणसं म्हणतात, बसलेल्या बाया म्हणतात, पुरुषाला माहेर कुठं असते? पुरुषालाही माहेर असते, पण पुरुषाचं सगळ्या पुरुषाचं एकच माहेर आहे. कोणतं माहेर आहे पुरुषाचं?
माहेर साजनी ओविया कांडणी गाओ गीती. जीवाचं माहेर प्रत्येकाचं पुरुषाचं सर्वांचंच माहेर पंढरपूर आहे. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे माहेर आपल्या प्रत्येकाचं माहेर हे पंढरपूर आहे. पंढरी हे माझे माझे माहेर पंढरी आहे भिवरीचे तिरी. जीवाचं माहेर पंढरपूर आहे. या सासूर वासनी जसे यांना असं जशी जशी दिवाळी जवळ येईल तशी तशी ओढ माहेराची लागते. माहेराकडे जसं यांची धाव दिवाळीच्या दिवाळीच्या मुळा देखी असावली पाहतशी वाटुली माहेराची. जशी दिवाळी जवळ आली की देखील आस लागते.
तुका म्हणेली की आळवी माहेरा राहूया संसारात तुझ तैसे राहूया संसारा तुझ तैसे. रोही महाराजाचं म्हणणं आलं, लेकी जे असतात लेकी ह्या गाणे जरी म्हणल्या तर त्या गाण्यामध्ये जे बोल आहेत ते सासरपेक्षा जास्त कुणीकडे माहेर आवडते. इतका माहेराचा मोठेपणा यायला बाबा 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 बापूराव किती मोठेपणा आहे सांग का. इंपाळी जात्या वाहन म्हणून लागली बघा आणि चोर आले. कोण आले? संध्याकाळची वेळ दळण दळायली, चोर दडून बसलेले पाठ भीतीला आणि हिनं गाणं सुरू केले. कोणाचा महिमा? माहेराचा. वाट चारे वाट सरा काय पाहतोस खेड्याला, सोन्याचं ग कुलूप माझ्या बंधू